नमस्कार, आपण पाहत आहात युवक आधार न्यूज 24। गणेश उत्सव थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। महाराष्ट्रभर गणपतीच्या आगमनाचा आनंद सर्वत्र पाहायला मिळत आहे। नुकतेच नवी मुंबई येथील खंदा कॉलनी, नवीन पनवेल येथील साईनाथ मित्र मंडळ आयोजित सेक्टर 7चा राजाचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय। नवसाला पावणारा सेक्टर 7च्या राजाला पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे। गणेशाचं आगमन मंडळाच्या वतीनं शिस्तबद्धपणे पार पडलेलं पाहायला मिळालंय। युवक आधारशी बोलताना मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की गणेश उत्सव दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्याकरिता जनजागृती करणार असून जनतेला या माध्यमातून संदेश देण्यात येणार आहे। पनवेल मधला सेक्टर 7चा राजा आणि त्या राजाच्या मिरवणुकीमध्ये आता आपण सगळेजण आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की दरवर्षीसारखा उत्साह कशा पद्धतीनं आहे। आजचा गणेशाचं आगमन होतंय आणि गणपतीच्या आगमनाच्या निमित्तानं संपूर्ण पनवेलमध्ये आता आपण उत्साह पाहायला मिळतोय। काय सांगाल, कशा पद्धतीनं दरवर्षीसारखं आयोजन आहे, यावर्षी काय विशेष आहे? यावर्षी विशेष म्हणजे आता तुम्ही सध्या बघत आलात की सध्या ह्या जे बलात्काराचे प्रकार घडत आहेत, तर आमच्या मंडळाने यावेळेला सर्व म्हणजे सहमताने केलं की आपण जसे संदेशपर बॅनर आपण सोबत लावायचे आगमनाला, की जेणेकरून लोकांनाही कळेल की आपणही जागरूक आहोत तितकेच आणि इतरांनाही तेवढं जागरूक केलं पाहिजे। तसेच आम्ही यानंतरही म्हणजे गणेशोत्सवाच्या दरम्यान रक्तदान शिबिर आयोजन करणार आहोत। तसंच आम्ही म्हणजे इतरही म्हणजे जे सामाजिक कार्यक्रम असतात, जसे महिलांसाठी खास म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल किंवा आम्ही साई भंडारा ठेवतो तसा की तो आम्ही गणपतीच्या वेळेला ठेवतो। संपूर्ण सेक्टर 7 आणि संपूर्ण खांदा कॉलनीसाठी भंडारा असेल, अशा प्रकारे उपक्रम आम्ही राबवले जातो। हे उत्सव फक्त उत्सवापुरते मर्यादित न राहता ते एक जनजागृतीचं साधन व्हावं अशी प्रत्येक मंडळाची इच्छा असते, अपेक्षा होते। आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहतोय की कशा पद्धतीनं महिलांवरती अत्याचार होत आहेत, लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत आणि या अत्याचारातून लोकांमध्ये एक जनजागृती व्हावी आणि लोकांनी सजग व्हावं, यासाठी या मंडळानं अशा पद्धतीचे बॅनर्स आपण सगळ्या ठिकाणी पाहतोय। हे बॅनर्स त्यांनी लावलेले आहेत आणि ही जनजागृती करण्याचा प्रयत्न आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं केलेला आहे। गणपती येत आहेत, आगमन होत आहे। 7 तारखेला गणपतींचं यथासांग त्या ठिकाणी पूजन होणार आहे। संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणपती विराजमान होतील महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये आणि या मंडळांनी हा प्रयत्न केलाय की गणेशांच्या स्थापनेबरोबरच एक वेगळी जनजागृती निर्माण व्हावी। प्रशांत सागवेकर, पनवेलमधून युवक आधारसाठी।